सो हॅलो नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो होतो सिफेसला आणि सिफेसचा आपण व्ह्यू बघायला आलेलो इकडे. कारण का जस्ट आपण इकडनं आतमध्ये आलोय. आपण आपलं दूध डेअरी आहे इकडे, आरेची दूध डेअरी, त्याच्या इकडनं जस्ट आतमध्ये आलं की खाली तुम्हाला पार्किंग भेटेल. पार्किंगमध्ये तुम्हाला सायकल्स वगैरे भेटतील. तिकडनं घेऊन आपण इकडनं डायरेक्ट जाणार आहे सिफेसला. सिफेसचा आज आपण व्ह्यू एन्जॉय करणार आहे. तर चला आमच्यासोबत. तुम्ही इकडे बघू शकता, इकडे सायकल वगैरे भेटतात आपल्याला रेंटनी. ही पार्किंग आहे BMCच्या पार्किंग आतमध्ये आल्यानंतर इकडे सायकल भेटतात. दादा इकडे आहे, त्याच्याकडनं रेंटवरनं घेतात. जवळजवळ 250 रुपये एका तासाचे आहेत. हे विकेंडचे वेगळे आहेत काय? नाही ना, तेच आहे. पैसे एवढे ओले काय ते चालतील का? मी 50 पकड 50 देते मी. चालणार आहेत पण का? हे चालेल ना? चालेल का त्याला? हो, ते घेईल काय तू? घेईल तो. दे. किती झाले ते बघ. आले 450 कसे होणार? 750 झाली टोटल. 250 रुपीज. किती सायकल तर आता आपण इकडे सायकल घेऊन तर निघालोय, पण ॲक्च्युली सायकलचे रेट मला जरा जास्त वाटले. कारण का 250 रुपीज फक्त एका तासासाठी आहे. पण ठीक आहे, आता इकडनं आपण निघूया. आणि निघाल्यानंतर वरती गेल्यावर पहिलं आपल्याला राईड मारायचं आहे. आम्ही ॲक्च्युली लेफ्ट घेतलेला, आम्हाला राईड घ्यायचा होता. राईड घेऊन तुम्हाला डायरेक्ट सिफेसला जायला भेटेल. अंडरग्राऊंड रस्ता आहे, त्या थ्रू तुम्ही डायरेक्ट सिफेसला जाऊ शकता. सो चला सिफेसचा व्ह्यू एन्जॉय करूया. She's a quiet dreamer, chasing sunsets on shore. Holds her secrets close, never lets them show. She's a quiet dreamer with a heart that beats alone. And she waits for someone to call her home. He's a wandering soul, chasing freedom down the road. With a guitar slung low, he plays it loud and proud. He's a wandering soul with a smile that hides his pain. But he knows he'll find her again. Now I'm flying high, flying through the sky. Yeah, I'm flying high. सुंदर असं सिफेसचा नजारा पाहण्यासाठी तुम्हाला इथे यावंच लागेल. आणि इथे यायचं कसं हे मी तुम्हाला सांगतो. की सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली मुंबई लोकल, आणि सगळ्यात बेस्ट स्टेशन म्हणजे दादरवरनं तुम्हाला सेंट्रल आणि वेस्टर्न दोन्ही कनेक्टिव्हिटी भेटेल. दादर स्टेशनला उतरून तुम्हाला वेस्टला बाहेर पडायचं. वेस्टला बाहेर पडलात की तुम्हाला पहिलीच आपली 118 बस भेटेल. ही बस तुम्हाला डायरेक्टली वरी डेपोला सोडेल आणि तुम्हाला स्टॉप्स बघायची गरज लागणार नाही. कारण का वरी डेपो हा सगळ्यात लास्ट स्टॉप आहे त्या बसचा. वरी डेपोला उतरलात की तिकडनं तुम्ही अवघ्या 5 मिनिटात आपल्या सिफेसला पोचाल. आपल्या सिफेसला लागूनच कोस्टल रोड आहे. इथे येण्यासाठी सुद्धा एक बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली A84 BST बस. ही बस चर्चगेट ते ओशिवरा या रूटवरती धावते. बाकी आपल्या सिफेसबद्दल म्हणायचं तर आज वरळी सिफेस हा मॉर्निंग वॉक, सायकलिंग, रनिंग आणि रिलॅक्सेशनसाठी एक सुंदर असा आवडता स्पॉट मुंबईकरांसाठी झालेला आहे. समोर अथांग असा अरबी समुद्र, चेहऱ्यावर थंडगार वारा आणि बाजूलाच मुंबईचा परफेक्ट असं स्कायलाईन. यापेक्षा अजून काय पाहिजे. एकेकाळी वरळी हा मुंबईच्या 7 बेटांपैकी एक बेट होता. वरळी आणि महालक्ष्मी हे 2 बेट जोडण्यासाठी एक बांध घातल्यात आला. इंग्रजांनी वरळी आणि महालक्ष्मी जोडण्यासाठी हॉर्नबी बेलार्ड या नावाचा बांध घालण्यात आला. आणि मग काय, तिथलं पाणी ओसरलं आणि सुंदर असा आपला सिफेस तयार झाला. हा आहे आपला कोस्टल रोड, जो मरीन ड्राईव्ह ते बँड्रा सिलिंग पर्यंत आहे. आणि बेस्ट पार्ट म्हणजे हा टोल फ्री आहे. पण इकडे फक्त कार्स अलाउड आहेत, बाईक्सने तुम्ही जाऊ शकत नाही. आपल्या कोस्टल रोडमुळे कनेक्टिव्हिटी भरपूरच फास्ट झालेली आहे. आज मुंबईत रेड अलर्ट असल्या कारणाने आज वारा खूपच फास्ट वेगात होता. मग काय, आम्ही सायकल्स आमचे लावले आणि आमच्या व्हिडिओ काढायला चालू केल्या. थोडे स्लो मोज काढले, थोडे टाइमपास केले. सिफेसचा सुंदर असा नजारा पाहताना टाइम कधी निघून जातो काहीच कळत नाही.
व्हिडिओ काढता काढताच ह्याची एक चप्पल पण त्यात उडाली. बघा कसं धावतंय त्याच्या मागे. आम्ही सगळे मस्ती करतो होतो, व्हिडिओ काढत होतो, फोटो काढत होतो आणि तेवढ्यात पोलिसांनी आम्हाला बाहेर काढलं. बाहेर आल्याच पहिलं खायची सोय केली. थोडं खाऊन घेतलं. त्याच्याबरोबर आमचा अजून एक मित्र आलेला आहे, यश. त्याला तुम्ही पहिल्यांदा बघत असाल. हा पण नेहमी तुम्हाला भेटत आहे. बाकी थोडा वेळ टाइमपास करून आम्ही घरी निघालो. सो आजचा ब्लॉग आपण इकडेच एंड करतोय. आपण झालेलं आहे सीपेस एक्सप्लोर करून झालेलं आहे. तुम्हाला पण आम्ही दाखवतो. ऑलमोस्ट सगळे व्हिडिओ आम्ही ह्याच्यात टाकलेले आहेत, आपलं व्हॉइस ओव्हर करून टाकलेले आहेत. कारण का तिकडे हवा खूप आहे, एवढी हवा आहे की तुम्ही अक्षरशः उडून जाल असे. भरपूर हवा आहे तिकडे. त्यामुळे आपण पूर्णच्या पूर्ण आपण जेवढं पण शूट केलं आहे सगळं व्हॉइस ओव्हरमध्ये जाणार आहे. त्यामुळे जरा आजच्या पूर्वी तेवढं ॲडजस्ट करून घ्या. बाकी असंच अजून जागा एक्सप्लोर करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि भेटूया आपण नवीन एका व्लॉगमध्ये. पुन्हा एकदा बाय.